फणसवाडी विपक्ष मोहदराचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिखलोली संघ फुल नाईट एन्जॉय करतोय. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आपल्याला लगेच जॉईंट व्हायचं. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सेकंड आपल्याला पाहायला होतोय. तब्बल विचार केला तर एका एंडला मोहदर, एका एंडला आपल्याला पाहायला मिळतोय खारघर फणसवाडी संघ. फटका चांगला आहे. सरळ रेषेत हा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणी हल 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 रवीच्या बॅटमधनं चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने सुरुवात चांगली गेली. थोडं पासली खेळवायचं दिलीप विनंती आहे. 2 वाजून 17 मिनिट झाले गेलेत. 15 मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 ओव्हर कंप्लीट झाले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. शॉट ओपीडे बॅट्समॅन रवीच्या बॅट मधनं बिगिट मॅक्सिमम षटकार. दरम्यान पूर्ण चिखलोली ग्रामस्थ, इंस्टा किंग, बिस्किट लवर सर्व या ठिकाणी आपल्याला उपस्थित दाखवतात. बैलगाडा प्रेमी आणि खास करून आकाश यांचं आगमन झालं गेलं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण का चांगला गॅप मध्ये चेंडू फेकून दिलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मनोज आपण पाहू शकाल. जर्सी क्रमांक 1996 लगभग जन्म साल असेल मनोजचा. एक धाव द्या. एका धावेत आपल्याला 11 धावा घ्यावे. आपण का चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. खूप वेगाने चेंडू आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव असेल आणि सिंगल डबलला कुठेतरी प्राधान्य दिलं जात आहे. A1 जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज योगेश आणि रवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सोमनाथ. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल 1 चौकार 1 षटकार. आपण का चांगला आहे. पुन्हा गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. त्या फटकासाठी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? परत एक सिंगल. 13 धावा दाखल का बरं. शेवटचा चेंडू शिल्लक. या चेंडूवर मोठा फटका येईल का? हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये पुन्हा त्याच दिशेने कॉपी बुक स्टाईल. तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट आणि 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आपल्याला का धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. ऑनबोर्ड 15 धावा. थोडं फास्टली खेळायचं फणसवाडी संघ. थोडं फास्टली खेळायचं मित्रांनो. बघा लगभग विचार केला तर 4.5 मिनिट झाले गेलेत या ओव्हर मध्ये. दक्ष 11 मोदर संघाची ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. हा फटका चांगला आहे. अत्यशा तरी टॅप केलं जातं आहे. ग्राउंड शॉट खेळला जातो. एक धाव कंप्लीट केल्याने एकच धावा असेल. दक्ष 11 मोहदर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर एक संघ पनवेल तर एक संघ उरण पनवेल विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका इंडला फणसवाडी एका इंडला दक्षिण मोहदर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लगभग विचार केला तर दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच चांगले माहीत असतील. आजची दुसरी रात्र
हाय चेंडू चांगला आहे, मनोज होता त्या ठिकाणी मात्र त्याला बेट करून चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली तुतुमय आणि रनआउटच्या स्वरूपात रवीला इथून मात्र परतावं लागतंय. हात राडी फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जज करतो महादेव होते, फलंदाज होईल बाद, बिग विकेट डाऊन, वन मोर विकेट, धक्का क्रमांक दुसरा, योगेश पारी बॅक टू द आउट. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करू नका. गोरक्ष लवकरात लवकर यायचं आपण मैदानात, थोडं फास्टली या, लगभग 2:30 वाजून गेलेत मित्रांनो. गोरक्षनाथ फटका फसला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला जज केलं जाते, शेवटच्या मुवमेंटला टेपला जाईल, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाऊन, तू चल मी आया समीकरण असं चालू आहे. टीम दक्ष 11 महोदर सिंगाज डी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मनोज फारदी इन अन ऍक्शन मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 5व्या क्रमांकावर बाळाराम पारदी. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे महादेव कडनं चुका तर होणार नाही. फर्स्ट ऍक्शनला चेंडू उचलून फेक केली आणि तिथे मात्र फक्त एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतोय. मामा खूप एन्जॉय करतात या सामन्याला. मामा गोपीनाथ म्हात्रे मामा, तुमचं मनापासून सरचे स्वागत. आमच्या पोरांना गरम करा, थोडे त्यांना इन्फॉर्मेशन द्या, पुढे काय करावं काय नाही. हा फटका चांगला आहे की आपण चेंडूला फेकून दिलं जातं पुनर्शा त्या दिशेने. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता, चेंडूला अडवण्यात यश तर आला, थोडी आज सर्कलमध्ये चेंडू गाडत गेला आणि लगेचच एक चिके सिंगल पाहायला मिळाली. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या दक्ष 11 महोदर संघाची 19 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे गोपीनाथ म्हात्रे मामांसाठी, थोड्याशा कडकडाट टाळ्या होऊन जाऊ दे मामांसाठी. न भांडण आऊ खुश व्हायला असा जोर देखल्या.
दैसर संघाचा संघनायक आणि कारगार पण चापेवाडी मॅगी चा संघनायक आपण या व्यासपीठावर आपण लगेच त्यानंतर टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यायचा. इथे मात्र फटका अतिशय चांगला आहे परंतु उंची जास्त अंतर कमी. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. मोदर संघाला लागलेला हा चौथा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज महादेव गणेश आलाय मैदानात. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लेफ्ट हँड बॅट्समन आहे गणेश आणि बाळाराम. ही जोडी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. अजूनही विचार केला तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये कमीत कमी 17 ते 18 धावांची पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. 19 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. 40च्या आसपास स्कोर कार्ड ठेवणं गरजेचं आहे. फटका फसला आहे की आपल्या चेंडूला फेकून द्यायचं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बेट करून एक चिकी सिंगल थर्ड सर्कलमध्ये घेतली जाते आणि धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 20 या आकड्यावर. जे प्रेक्षक ही स्पर्धा आपल्या टीव्हीवर मोबाईलवर अँड्रॉइड टीव्हीवर एन्जॉय करत असतील तर सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं आणि आलेल्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं सर्वांचं मनापासून आभार. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना फलंदाज बाद आहे. बाळाराम पारदी बॅक टू पवेलियन विजय. लगेचच अद्याप लगभग विचार केला तर मनापासून आभार मारेन शत्रू मात्रेचं. कारण याही गुलाबी थंडी वातावरणामध्ये आमच्या क्रिकेट प्रेमिकांसाठी आणि खेळाडूंसाठी नाश्त्याची सोय त्याच्या माध्यमातून केली जाते. त्याचं पुनर्शा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पुन्हा रात्र घालवायचे नाम आपल्याला इथं. हा फटका चांगला आहे. हलकेसर टॅप करण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या बॉलतून मध्ये चेंडूला अडवला जात आहे महादेवच्या माध्यमातून. थोडं फास्टली खेळायचं आहे फणसवाडी संघ. बघा तुमचा लगभग वेळ या ठिकाणी संपत आलाय. 3 मिनिट शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हर करिता. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. हा फटका फसला या ठिकाणी फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू पवेलियन डिस बजाव. चांगली धून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाना कणवीच्या माध्यमातून. अप्रतिम धून त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अजय आणि रमेश ही जोडी. हा फटका चांगला हलक्या क्षेत्राने टॅप केला जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेतली जाईल का त्या ठिकाणी तू माई थ्रो ॲक्युरेट फेक आणि फलंदाज बाद डीजे.
ओव्हर अद्याप बघितलं गेलं तर चांगली ओव्हर पाहायला मिळते या ठिकाणी 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक आहे अजय आणि किसन कांबडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ही जोडी शेवटच्या टप्प्यातील फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अजयमध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे ताकद आहे परंतु ती सिद्ध करावी लागेल या स्लॉगरचं षटक आहे आणि राहुल येतो गोलंदाजी मार्कवर राहुलला आपण पाहू शकाल फटका चांगला आहे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न होता एकदा तर कंप्लीट केला जातो सोमनाथ येतो चेंडू खाली चेंडू उचलून फेक करेपर्यंत फक्त एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी हा फटका चांगला आहे गॅपमध्ये पुन्हा चेंडूला फेक दिला एकदा कम्प्लीट केली जाते दुसरी धाव आणि इथे मात्र किसनला परतावं लागतंय गडी या ठिकाणी बाद केला जातोय टीम दक्ष 11 महोदर या संघाचा डीजे बजाव थँक्यू डीजे मास्टर आताची पाखरं लय बेकार आहेत आता आझाद नाही गेलं तर ते आझाद फिरतात फटका चांगला आहे ओव्हरपिच चेंडू इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अजय शाह बॅट मधनं हा धमाका थँक्यू या षटकाराची नितांत गरज होती आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या 3 चेंडू मागे 7 ते 8 धावा आल्या तर सामन्यामध्ये पुनर्शा मजा येईल हा फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करत होता होईल फलंदाज बाद 1 मोर विकेट फलंदाज या ठिकाणी मात्र अजय बॅक टू पवेलियन पिंटू या पिंटूला आपण पाहू शकाल शेवटच्या विकेटची पार्टनरशिप या ठिकाणी 2 चेंडू करीत आपल्याला पाहायला मिळते थोडंसं रनअप मध्ये अडथळा होत असताना गोलंदाज राहुलला आपण पाहू शकाल या 2 चेंडू मागे 5 ते 6 धावा आल्या तरी सामना बघायला मजा येईल कारण सन्मानजनक स्कोर तर उभारलाय मी म्हणेन फायटिंग स्कोर म्हटला जाईल 30 धावा आहेत चेंडू डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज पिंटूचा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर 6 चेंडू मागे फक्त आणि फक्त एका षटकाराच्या मदतीने 8 धावा खर्च केला जातो स्लॉगरच्या षटकामध्ये फटका फसला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडूला जज करतोय आणि टिपला जाईल फलंदाज बाद 4 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 येणारे 24 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या टीम खारघर फणसवाडी या संघाला बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जय बोले कुशवली आयोजित आमदार चषक 20-25 हे पर्व आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण लागत नाही या दक्ष 11 मोदर संघाचा तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया एक संधी चल टॉस करून घ्या तुकाराम सर त्या ठिकाणी उलटू द डीजे मास्टर
थँक्यू मनोज उगडा सरांचा आपण आवाज ऐकला. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच आपण पाहतो या ठिकाणी जे बोल्या क्रिकेट संघ कोशिवली आयोजित आमदार चषक 20-25 हे पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये अतिशय दमदार आणि देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालाय. मोहोतर विपक्ष कारगर फणसवाडी या संघ. खर तर मोहोदर या संघाने प्रथमतः बॅटिंग केली. धावसंख्या आफ्रिकामध्ये बनवली गेली. तब्बल 30 धाबा आणि 31 धाबांचं लक्ष घेऊन उतरेल तो. सध्या तरी आपण पाहतोय कारगर फणसवाडी या संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. 31 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय लो स्कोरिंगचे मॅच, परंतु लो स्कोरिंग या ठिकाणी म्हणून म्हटलं पाहून जमणार नाही आहे. कारण 24 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन मोहोदर या संघाचा योगेशला आपण पाहतोय. चला पंच सामना स्पीडअप करा. पंच चला कारगर फणसवाडी या संघ स्पीडअप करा. 24 बॉल आणि 31 धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय टीम आपण पाहतोय मोहोदर या संघानं. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील फलंदाज अरुण आणि नॉन स्ट्राइक एंड वरती महादेव पाहायला मिळतात. पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो नॉन स्ट्राइक एंड वरती स्ट्राइक एंड वरती अरुण. पहिला चेंडू वेगाने टाकला त्यावरती केला प्रहार आणि बॉल सरळ चाललाय एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा खबरला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे संघर्ष करत असताना पहिला हा दमदार चौकार. थँक्यू. इथे 31 धाबांचा पाठलाग करत असताना पहिला बार फलंदाज अरुणच्या बॅट मधून आलाय. 4 धाबा फलकावरती आपण पाहतोय. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अरुण ऑन स्ट्राईक करत. शॉट ऑफ प्लेन पुन्हा एकदा आपण पाहतो जणू काही हायलाइटचा फटका बॅक टू बॅक सलगचा लागोपाठचा अरुणच्या बॅट मधून आणखीन एक दमदार देखणा रुबाबदार चौकार. रिप्ले पाहिला पाठीमागच्या चेंडूवरती लोवर फुलटॉस बॉल फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणता खेळाडू नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहतो नशीब साथ या ठिकाणी देत नाहीये. खरं तर आपण पाहतोय कारगर फणसवाडी टीम असं वाटलं अरुणला पूर्णपणे कॉन्फिडन्स होता की या चेंडूवरती 4 धाबा सहज रीतीने मिळतील. सलगचा तिसरा चौकार येईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं चेंडू थोडासा स्पीड कमी झाला आणि त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला अडवण्यामध्ये यश आला. या 2 धाब्याच्या मदतीने 10 धाबा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला P1चं षटक या 31 धाबा करायच्या. परंतु यावेळेस पुन्हा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये चेंडूवर ढकलला. 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात. दुसरी धाव सुद्धा देखील कंप्लीट. परंतु तिसरी धाव इथे महादेवनं सरळ स्पष्टपणे सांगितलंय की तिसरी धाव या ठिकाणी रिस्क घेऊ शकत नाहीये आणि या 2 धाब्यांवरती समाधान व्यक्त करतोय. या 2 धाबीच्या मदतीने 12 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. समीकरण 24 बॉल 31 होता. परंतु आता सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 20 चेंडू 1 धाबेची गरज. 1 चेंडू 1 धाब्यांपेक्षा जास्त 21 चेंडू रन सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतो. हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पण आम्हाला भलतील आणि सांगतील एक्स्ट्राच्या स्वरूपात दाफलकावरती खर्च केली जाईल ही धाव आणि इथून 13 धाबा दाफलकावरती. वाईट बॉल आलाय असं वाटलं होतं की लेग स्टिक ची दांडी ही मिस होऊ शकते. परंतु पुन्हा एकदा आडवा बॅटने चेंडूला किल्लून काढला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत
सज्ज परंतु त्यापैकी थोडीशी चुकीची बॅकअप भरपूर चांगलं राहिलं एकच धाबा आली एका धाब्याच्या मदतीनं आज चौथा धाबा दाफलकावरती समोर फलंदाज आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती परंतु पंच आम्हाला दर्शवतात लेग पायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव सहज रीतीने वडली जाते 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय या 31 धावा मी म्हणेन 4 षटकामध्ये सहज रीतीनं बनल्या जातील पहिलं षटक झालं संपन्न पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या ठिकाणी पाहायला मिळाली तब्बल 15 धावा आता समीकरण राहिलंय 18 बॉल 16 ची गरज ऑन स्ट्रायकर महादेव 18 चेंडू 16 धावा जिंकण्याकरिता टीम आपण पाहतोय कारगर फणसवाडी संघाला हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शॉट फाईन लेगचा खेळाडू सरसवला होता चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली ती कदाचित डायरेक्ट हिट केला असता तरी ते विकेट संपादित करू शकला असा परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धावा लिया सॉरी बायच्या माध्यमातून एक धावा लिया आणि एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करतो दोन्ही खेळाडू इथून एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळत्या इक्वेशन राहिल्या 17 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज एका दुसरा मोठा फटका या मॅचची हवा काढू शकतो परंतु सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय ऑन साइडला गोरखनाथ होते परंतु चेंडू खाली योगेश आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल सरळ बॉल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा मॅक्झिमम ठोकलाय षटकार थँक्यू योगेशने जीवांच्या आघातानाशी प्रयत्न केले होते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला कारगर फणसवाडी या संघ सध्याच्या स्थितीला फार फॉर्म मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगला संघ सध्याच्या स्थितीला महोदर या संघाला पूर्णपणे बागपूरला नेऊन टेबलला आज 15 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे षटकारानं सामना पूर्णपणे खुला केलाय जो दबाव होता तो दबाव मात्र आता या सामन्यामध्ये कमी करण्यात आलाय लोवर फुलटॉस बॉल इथे आपण पाहायला गेलं तर अगदी मिड विकेट रिझर्व मधून खेळाडू भरपूर वेगाने आलेत परंतु क्षेत्ररक्षक योगेश आलेत आणि थ्रोपैकी थोडीशी चुकीची कदाचित बॅकअप नसतं तर या चेंडूपती 4 धाबा मिळू शकला असता परंतु बॅकअप सुरेख राहिला आणि तिकडे 2 धाबा सहजरीतीने आकवाडल्या जातात 25 धाबा दाफलकावरती 14 चेंडू 6 ची गरज जिंकण्याकरिता आपण पाहतोय खारघर फणसवाडी या संघाला शॉट ऑफ लेन बाची वरची कडा शॉट फाईन लेगचा खेळाडू उपस्थित आणि डीपला जाईल 1 मोर विकेट डाउन बड़ी मछली जाल में फंस गई फलंदाज बाद थँक्यू कॅन्डिडेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मनोजला आपण पाहतोय 13 चेंडू 6 ची गरज आहे मनोज पारदीला आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात 13 चेंडू 6 धावसंख्येची गरज या वेळेस आपण पाहतो फटका एक्झिक्यूटेड पाहायला मिळाला प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग परंतु मिस टायमिंग झाला होता चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला होता सहज रीतीने झेल टी पाहिजे होती आणि कदाचित तिथे झेल झालाय ड्रॉप
आणि मिळाले होते फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झालंय आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 1 बाद 26 धावा फलकावरती 12 चेंडू आणि आता फक्त अवघ्या 5 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पिंटू पारदी लेफ्ट हँडेड फलंदाज ज्याचा तुम्ही पाठीमागच्या बॉल वरती झेल सोडला आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. 5 चेंडू 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. हा चेंडू चांगला आपण पाहतोय अलंग कारपेटा चेंडूला फेकून दिले सरळ डीप मिड विकेट रिजनला खेळाडू सज्ज आहेत. फक्त धाव मिळेल 1. मात्र या ठिकाणी कारगर फणसवाडी संघाला एकच सांगू इच्छितो की एक धाव जरी प्रत्येक चेंडूवरती आली तरी देखील मॅच इथे कारगर फणसवाडी या संघ विजय होऊ शकतो. कारण संपूर्ण हवा या षटकारांना बाहेर काढले होते परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं 11 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ प्लेन आडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न तो चेंडू खाली योगेश वेगाने येतात. एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 पाहायला मिळते. जिकडे 31 धावा बनवायच्यात आतापर्यंत जवळपास 80% तरी सामना मी म्हणेन कारगर फणसवाडी या टीमनं आपल्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या बाजूने हा सामना पाहायला मिळतं परंतु क्रिकेटमध्ये काही कधी कुठेही घडू शकता. 10 चेंडू 3 ची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजनला खेळाडू पोहोचतात तोपर्यंत 1 धाव 29 धावा धाव फलकावरती 9 चेंडू 2 ची गरज. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतील तुम्हाला फलंदाज अरुणला पाहतोय. महादेव फलंदाज स्वस्त बाद झाला. पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. शॉर्ट ऑफ प्लेन त्यावरती पॉवरफुल फटका परंतु लॉंग ऑफला खेळाडू होते त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होईल. मिळतील धाबा 4 आणि या 4च्या मदतीनं सामना विजयी झालाय. टीम आपण पाहतोय खारघर फणसवाडी टीम, वेल डन टीम, हार्ड लक टीम आपण पाहतोय मोदर संघ, बॅड लक.